दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की मंगळवेढा तालुक्यामधील नंदूर येथे असणाऱ्या आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यामध्ये कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचं भूमिपूजन तसेच तिथले सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा म्हणजे ते वीज वितरणाचा शुभारंभ हा विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी सायंकाळी पार पडला. यावेळी कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे याचबरोबर पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी बोलताना नार्वेकर यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या कार्याचा मोठा गौरव केला आणि त्यांनी सांगितलं की अत्यंत धडाडीनं आणि अत्यंत उत्कृष्ट काम ते विधिमंडळामध्ये करता आहेत. त्यामुळं त्यांना पंढरपूर मंगळवेढी जनता ही त्यांना कायम आमदार बनवत राहील. त्यांची खुर्ची कधीही म्हणजे त्यांना त्या खुर्चीपासून ते कधी दूर करणार नाहीत आमदारकीच्या, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आवताडे शुगर्स हा जो कारखाना चालवला जातो आहे मॅनेजमेंटकडनं आवताडे यांच्याकडनं, तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं असून तो कारखाना हा मंगळवेढ्याचा आहे, इथल्या जनतेचा आहे असं सांगून ह्या कारखान्याचा त्यांनी गौरव केला आणि हे नवीन नवीन जे प्रोजेक्ट राबवले जातात त्याचंही त्यांनी कौतुक केलं. पहा काय म्हणाले विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर. या प्रकल्पानंतर जशी जशी टेक्नॉलॉजी पुढे जात आहे त्याबरोबर त्यांनाही या कारखान्याला पुढे नेत असताना कदाचित पुढच्या काळात हायड्रोजनचा पण प्लांट तिकडे टाकणं आवश्यक होईल. मला खात्री आहे ते ज्या जिद्दीने आणि ज्या विचारातनं हा कारखाना चालवत आहेत त्यातून निश्चितपणे या कारखान्यात जास्तीत जास्त प्रगती होतच राहील आणि त्याबरोबर इकडच्या शेतकऱ्याची पण चांगली प्रगती होईल याची मला खात्री आहे. आदरणीय आवताडे साहेब माझ्या बरोबर सातत्याने गेले अनेक वर्ष हे विधिमंडळात कार्यरत आहेत. त्यांचं विधिमंडळाचं काम तुम्हा सर्वांनी जवळून बघितलेलं आहे. एकदा खुर्ची पकडली की सोडायचं नाव घेणार नाही असा आमचा लोकप्रतिनिधी आहे आणि सोडायचं नाव ते घेत नाहीत, त्यांना खुर्ची आम्हीच सोडायला देत नाही. आणि त्यामुळे जसं मला सहकार्य करत एकदा खुर्चीवर बसले की मी त्यांना उठायला देत नाही, तसंच मंगळवेढा पंढरपूरची जनता आता या माणसाला कधी खुर्ची सोडायला देणार नाही याची मला खात्री आहे. तर अशा या आमच्या अत्यंत होतकरी आणि अत्यंत कष्टाळू लोकप्रतिनिधीला आपण मनापासून सगळे शुभेच्छा देऊया. लोकप्रतिनिधींचे अनेक साखर कारखाने दिसून येतात, परंतु एखादा लोकप्रतिनिधी साखर कारखाना केवळ आपल्या मतदारसंघातील आपल्या विभागातील लोकांच्या कल्याणासाठी चालवणारा हा पहिला लोकप्रतिनिधी मी बघितला. तसं तर आमच्या आवताडे साहेबांचे व्यवसाय अनेक आहेत. कन्स्ट्रक्शन मध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये, रिअल इस्टेट मध्ये, स्पिनिंग मध्ये त्यांनी चांगलं कार्य करून भरपूर मोठा उद्योग हा निर्माण केलेला आहे. त्यांना तर खरं साखर कारखाना किंवा या व्यवसायात पडण्याची काहीच गरज नव्हती, परंतु आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देण्यासाठी, त्यांना चांगलं उत्पन्न प्राप्त करून देण्यासाठी याच उद्दिष्टाने या लोकप्रतिनिधींनी हा कारखाना सुरू केलेला आहे. खरोखर हे एक राज्यातला उत्तम आदर्श आहे असं मला वाटतं.